नमस्कार आणि स्वागत आहे संपूर्ण अध्यात्ममध्ये। दिवाळीच्या पंचदिवसीय उत्सवाची सुरुवात ज्या दिवशी होते तो दिवस आहे धनत्रयोदशी। हा दिवस फक्त सोनं चांदी विकत घेण्याचा नसून आरोग्य, समृद्धी, दीर्घायुष्य आणि दिव्य शक्तींचं आगमन सूचित करणारा आहे। आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीच्या निगडित 3 अद्भुत कथा। चला मग प्रवास करूया त्या पौराणिक काळात। पुराणानुसार एकेकाळी देव आणि दानव यांनी मिळून अमृत मिळवण्यासाठी महासागर मंथन सुरू केलं। यासाठी मंद्र पर्वत वापरला गेला आणि दोर म्हणून वासुकी सर्पाने त्याला वेढा दिला। दोन्ही बाजूंनी ओढणे सुरू झाला आणि महासागरातून अनेक दिव्य वस्तू बाहेर पडल्या, जसे की कामधेनू, कल्पवृक्ष, रत्न, अप्सरा आणि शेवटी कार्तिक कृष्ण त्रयोदशी या दिवशी महासागरातून प्रकटले भगवान धन्वंतरी। ते शुभ्र वस्त्र परिधान केलेले, सुवर्णाभूषणांनी सुशोभित, हातात अमृताने भरलेला कलश आणि औषधी वनस्पती घेऊन वर आले। भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात, म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केली जाते। आरोग्य, दीर्घायुष्य आणि रोगमुक्त जीवनासाठी प्रार्थना केली जाते। धनत्रयोदशीच्या संदर्भात अजून एक सुंदर कथा सांगितली जाते, ती म्हणजे एका राजपुत्र आणि यमराजाची। एका राजाला पुत्र झाला, राजवाड्यात उत्सव साजरा झाला, पण जन्मपत्रिकेप्रमाणे राजपुत्राचा लग्नानंतर 4थ्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होणार असे भयंकर भाकीत ज्योतिषींनी केले। काळ लोटला, राजपुत्र मोठा झाला आणि त्याचे लग्नही पार पडले। पण मृत्यूचा दिवस जवळ आला। त्या रात्री त्याची नववधू फार बुद्धिमान ठरली। तिने राजवाड्याच्या प्रवेशद्वारी असंख्य दिवे लावले, सुवर्ण दागिने व नाणी ठेवली आणि पतीला गोष्टी सांगत रात्रभर जागं ठेवलं। मध्यरात्री यमराजाचा सर्प आला, पण त्या तेजस्वी प्रकाशात आणि सुवर्ण दालनात तो चकित झाला, गोंधळला आणि आत शिरू शकला नाही। शेवटी स्वतः यमराज आले। त्यांनी वधूची श्रद्धा, बुद्धिमत्ता व धैर्य पाहून राजपुत्राचे आयुष्य वाचवले। तेव्हापासून या दिवशी यमदीपदान प्रथा प्रचलित झाली। दक्षिण दिशेला एक दिवा लावून यमदेवाची कृपा मागितली जाते। या दिवशी आणखी एक दिव्य घटना घडली। देवी लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनादरम्यान महासागरातून एक सुवर्ण कमळ उमलले आणि त्यातून लाल वस्त्र परिधान केलेली सोन्याने अलंकृत लक्ष्मी देवी प्रकट झाल्या। त्या दिवशी लोकांनी आपल्या घराची स्वच्छता केली, दरवाजे सजवले आणि देवीचे स्वागत केले। म्हणून आजही धनत्रयोदशीला सोनं, चांदी, भांडी किंवा नवे सामान विकत घेणे शुभ मानले जाते। हे देवी लक्ष्मीला घरात आमंत्रित करण्याचे प्रतीक आहे। आजही धनत्रयोदशी हा दिवस आरोग्य, संपत्ती आणि शुभारंभाचा दिवस मानला जातो। घराघरात धन्वंतरी पूजन, लक्ष्मी पूजन आणि यमदीपदान केले जाते। नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय सुरू करणे किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। तर मंडळी, या धनत्रयोदशीला या 3 कथा लक्षात ठेवा। भगवान धन्वंतरींचे दिव्य आगमन, यमराजालाही हरवणारी बुद्धिमान वधू आणि लक्ष्मी देवीचे शुभ आगमन आपल्या जीवनात आरोग्य, समृद्धी आणि दिव्य प्रकाश नांदो। हीच प्रार्थना आपण सर्वांना संपूर्ण अध्यात्मतर्फे धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्यासाठी दररोज घेऊन येत राहू पौराणिक कथा, आध्यात्मिक रहस्यम, ज्योतिष आणि प्रेरणादायी गोष्टी। धन्यवाद।